बॉल बॉय चॉईस करायला दिले चेंडू. आणि बघा आता मात्र पंच आपल्याला कमिटीकडून कॉल येते की टीम मीटिंग चालणार नाही या सामन्याला. आता सुशांत सर प्लीज सहकार्य करायचं आहे. ऑलरेडी ट्रॅफिकचा प्रश्न उद्भवला जरूर, परंतु थोडंसं लवकर निघणंही आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे वेळेवर येणं, कारण भव्य दिव्य स्पर्धा आहे आणि भव्य दिव्य स्पर्धामध्ये थांबते ना त्यावेळेला लाईव्ह प्रेक्षकही नाराज होतात आणि या स्पर्धेचा लुक नंतर मात्र गायब होतो. त्याच्यामुळे सातत्य टिकवणं आणि स्पर्धा कायम मैदानामध्ये खेळली जाते ना तेव्हा त्याचा रंग नवा राहतो. चला सामना सुरू करा. आता बॉल इथे चॉईस करून झालेत, आता तिथेही चॉईस नका करू. 24 चेंडूंचा पूर्वार्ध आणि 24 चेंडूंच्या उत्तरार्धामध्ये नटलेलं हे 2 अंकी नाटक. या नाटकामध्ये जो कलाकार आपली कामगिरी सर्वोत्तम बजावेल ना तो यशस्वी होईल. मी मगाशी सांगितलं की या स्पर्धेचं सगळ्यात मोठं केंद्रबिंदू राहिलं आहे ती ही ट्रॉफी. इथे पैशांचा खेळ नाही, इथे खेळ आहे ट्रॉफीचा. सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. 2 लाख रुपये नकद राशी प्रथम क्रमांकाची या पनवेलमधली सगळ्यात मोठी स्पर्धा. परंतु इथे तरीही पैशापेक्षा श्रेष्ठ आहे ती म्हणजे ट्रॉफी. ती सदैव राहील. छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार फेटा अशी ट्रॉफी मात्र अतिशय उत्तमरित्या ज्याच्या घरामध्ये जाईल ना तो आयुष्यभर त्या ट्रॉफीला पूजत राहील. पूजण्यासाठी तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. ते पूजण्यासाठी तुम्हाला तुमचा खेळ बहारदार करावा लागेल. क्रिकेटच्या पटलावरचा हा खेळ तुम्हाला मनापासून खेळावा लागेल. मागच्या सामन्यात मात्र मंगलमूर्ती वाजे संघानं कमालीची गोलंदाजी केली. सुरुवात खराब केली फलंदाजीतून, परंतु पूर्वार्धाची शेवट बहारदार केली आणि त्यानंतर मात्र सर्वोत्तम गोलंदाजी करत ताकदवान जय दुर्गा माता रोहिंजन बी संघाला मात्र घरचा आहेर दाखवलाय. असाच एक आणखीन आदर्श संघ, एका बाजूला सिद्धत्त भातान संघ प्रथम फलंदाजी करेल तर एका बाजूला मात्र स्लोक 11 गावदेवी कळवे संघ गोलंदाजी करेल. 24 चेंडूंच्या खेळामध्ये कोण कोणावर हावी होईल. स्ट्राईकवर राहील जयेश भोईर, सागर भोईर, तर नॉन स्ट्राईकला मात्र जयेश भोईर. गोलंदाजीच्या मार्कवर सुशांत मोकल, रायगड भूषण सुशांत मोकल. मग स्ट्राईक चेंज केली, गोलंदाज चेंज केलाय. चेंजिंगचा हा खेळ राहिलाय. 1 2 3 लेट्स प्ले. पहिला चेंडू, पुन्हा भोंगा. कमालीचा खेळ राहिलाय. सागरला मात्र पहिल्या चेंडूवर धाव घ्यायची नव्हती कारण सुंदर क्षेत्ररक्षण झालं कव्हर्सला. ज्याप्रमाणे आहे प्रयत्न जरूर दाखवला तो म्हणजेच जयेशनं, परंतु रिस्क नको आहे पहिल्या चेंडूवर. ते रिस्क मात्र घेतली नाही आहे आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूची सांगता होती निर्धाव. सुशांत मोकल, रायगड भूषण सुशांत मोकल गोलंदाजीच्या मार्कवर आहे. मित्रांनो, रायगड भूषण होणं हे सोपं काम नाही आहे. रायगडकरांचा अभिमान, रायगडकरांचा स्वाभिमान. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आयुष्यभर ज्यांनी दिलेली ही कामगिरी, सर्वोत्तम कामगिरी पाहिली आहे. पहिल्या 2 चेंडूवर मात्र धाव मिळत नाही आहे. सागर भोईरनं ही टुर्नामेंट गाजवली आहे. सागर भोईरनं ही स्पर्धा आपल्या परीनं खुलवली आहे. आपल्या संघाला इथपर्यंतचा प्रवास मात्र सागर भोईरनं दिलाय. कित्येक मैदानं प्रवीणनं गाजवली, कित्येक मैदानं निलेशने गाजवली आणि कित्येक मैदानं जयेशनेही गाजवली. परंतु जणू काही ही स्पर्धा मला गाजवायची आहे या नेक इराद्यानं मात्र सागर या मैदानामध्ये फलंदाजी केली आहे. आज असाच डाव पुन्हा एकदा रंगला जाईल का? आज असाच एक आज असाच एक डाव पुन्हा एकदा सागर भोईर दाखवेल का? आतापर्यंत विचार केला तर मात्र धापलकावर धावा लागल्या त्या 2 या धावसंख्येनं सागर भोईरनं आपलं खातं खुलं केलंय. 3 चेंडू बिनबाद 2. राईटा मोर विकेट. पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहतोय आपण कव्हर पॉईंटला, तिथे मात्र धाव मिळेल 1 आणि या एका धावेनं स्ट्राईक रोटेट होईल. रोटेशन मात्र पाहतोय. तर नेक्स्ट मॅच होणार आहे मीत 11 जितू 11 जय हनुमान नेरे. कॅप्टन कॉन्टॅक्ट करा आपण आयोजकांशी, कारण आता स्पर्धा थांबणार नाहीये आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारे गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द. मॅच कडे जरूर वळतो. बॅटिंग करताना श्री दत्त भातान,
या सागर भोईरनं पहिल्या रात्रीमध्ये कमालीची बॅटिंग केली. तो मूर्ती लहान पण कीर्तिमान आता आलाय जयेश भोईरला आपण जरूर पाहतोय. पुढचा चेंडू गॅप मध्ये खेळतो, स्लीप कडून एक्सपर्टली गॅप आणि जरूर चेंडू येईल. अंपायर सिग्नल मिळतील 4 धावा. डीप थर्डमॅनची सीमारेषा सहज चेंडूनं क्लिअर केली आणि इथे मात्र आलाय हा पहिला चौकार पूर्वार्धामधला आणि या 4 धाव्याने धाबांकडे धावा लागतायत. बिनबाद 7. बिन 5 चेंडू आणि धाबांकडे धावा लागतायत त्या 7. जयेश भोईर आपल्या आयुष्यामध्ये क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 2 बाईक्स त्याच्या नावावरती आहेत. उडवला हेलिकॉप्टर, लँडिंग होत चेंडू मात्र गेलाय लॉंगॉनच्या सीमारेषा बाहेर. लगातारचा ठोकला जातोय सुशांत मोकलवर. चौकार. ची याद अजून आहे ताजी, यौवनांच्या आक्रमणाची याद अजून आहे ताजी. अरे पराक्रम गाजून गेले आमचे तानाजी अनबाजी. स्क्रीनवर प्रत्येक स्पर्धेमध्ये आजवर आपण फक्त संगीत ऐकले असतील, परंतु त्या संगीताचे त्या म्युझिकमधला आतला फील अगदी व्हिडिओ आपण सरळ या मोठ्या स्क्रीनवर पाहतोय. हे यश आहे या स्पर्धेचं. मुकेश दादा भगत आणि सगळ्या मंडळींचं यश आहे की द्यायचं तर काहीतरी नवीन. कारण मित्रांनो 100 पहिलं येण्यासाठी 99 पेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं आणि ते वेगळं पण या स्पर्धेच्या वतीनं मुकेशजी आणि सगळी मंडळी मात्र दाखवतोय. काय कमालीची स्पर्धा रंगली आहे. या स्पर्धेमधली लाईट अगदी उघड्या डोळ्यांनी आरशागत आपल्याला भासावी अशी वाटते. गोलंदाज डावखरा गोलंदाज प्रसाद पाटील डावखऱ्या गोलंदाजांना प्रभावित केलं या मैदानावरती. जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असते ना त्या प्रत्येक वेळेला कळवे संघ खेळतो. म्हणजे कळवे आणि हे मैदान काहीतरी नाल जोडली गेली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये कळवे संघाला इथं खेळताना पाहतो आणि चांगला परफॉर्मन्स त्या कळवे संघाच्या मैदानावरती कायम राहिला आहे. परंतु भातान संघाला कमी लेखून चालणार नाही. भातान संघाची ताकद राहिली आहे. मागच्या 4-5 वर्षापासून क्रिकेटच्या पटलावरती आपली क्रिकेटची दादागिरी प्रवीण भोईर आणि टीमनं प्रस्थापित केली आहे. प्रत्येक खेळाडूंना आपल्या परीनं ताकद लावत ताकद आजमावत मात्र नवनवीन खेळाडू तयार केले आणि भातान संघानं मात्र नव्या जुनाचा मिलाप करत मात्र क्रिकेटला न्याय दिलाय. अनेक टुर्नामेंट जिंकणारा संघ आहे. नवे अनेक बाईक जिंकणारा ही संघ आहे. अकोट टप्प्याची गोलंदाजी चेंडू फिरकी दाखवलंय, अपील झालंय, दक्षपंचांनी नाकारलाय. परंतु मी नेहमी सांगतो जेव्हा जेव्हा चेंडू निर्धाव होतात ना तेव्हा तेव्हा यष्टरक्षक मोठं अपील करतायत आणि अपील कोणाकडे तर नेहमीच किंवा लेगच्या पंचांकडे. अपील कडचं असतं मुख्य पंचांकडे. परंतु आजवरच्या क्रिकेटच्या भाषेमध्ये तुम्ही कितीही सांगा पंचांकडे अपील स्क्वेअर लेगच्याच असणार. जे यष्टरक्षक आजवर ते करत राहिलेत. खंतई फुलटॉ चेंडू दिशा दिली, फक्त फ्लिक केला, रीचचा वापर केला आणि आपल्या रीचनं मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दाखवलाय आसमान. उडवला प्रसाद पाटीलच्या चेंडूवर. षटकार. जिथे संगीत फक्त ऐकायचं नाही, गाणी फक्त ऐकायची नाही, तर उघड्या डोळ्यांनी पाहायलाही मिळतात. त्याच्यामुळे घरी बसून लाईव्ह बघण्यापेक्षा इथे या, इथे मंचावर आणि इथून या सामन्याचा आनंद घ्या. एक वेगळा आनंद तुम्हाला परमानंद देऊन जाईल. एवढी भव्य दिव्य स्पर्धा गावदेवी उसराई चषक 2024च्या या
महोत्सवामध्ये सामील व्हायला हवं. घरून तर दुनियाही पाहता येते, परंतु ऑन दी स्पॉट जिथे जाऊन त्या ठिकाणी जाऊन तिथला आनंद, तिथला थरार, तिथला महोत्सव अगदी अगदी उघड्या डोळ्यांनी न्याहाळण्याने अनुभवणं हा एक नवा थरार राहतो. गोलंदाज प्रसाद पाटीलची गोलंदाजी तशी भरीव राहिली आहे. एक चांगला फटका दाखवलाय. अकोटप्प्याचा चेंडू ऑफसाईडला होता, त्यानं मात्र स्क्वेअर लेगला टोलवलाय. त्याच्यामुळे स्क्वेअर लेगमधून धाव येईल फक्त आणि फक्त एक, आणि एका धावेनं धापलकर धावा लागतायत त्या तब्बल 20 धावा. या षटकातील चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1-0-6-1-1 असं पृथक्करण राहिलंय. ते म्हणजे त्या गोलंदाज प्रसाद पाटीलचं. 8 धावा प्रसादनं, 9 धावा आतापर्यंत मोजलेत. पहिल्या षटकामध्ये सुशांत मोकलनं 11 धावा मोजल्या आणि धापलकर धावा लागलेत, त्या म्हणजे तब्बल 20 धावा. प्रसाद इथे मात्र रनअपमध्ये थोडासा फेरबदल झाला. तर नक्कीच आपण पाहतोय ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते व्यक्तिमत्व सन्माननीय धनंजय प्रसाद सिंग साहेब, रुद्र फाउंडेशन आणि जय फाउंडेशनचे ओनर्स आणि पाहुण्यांचे इथे शुभ आगमन. यस नितीन. लेदर क्रिकेट लव्हर श्री राजेश खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यावर पाहुण्यांचं मात्र आगमन होतंय. तर सन्माननीय पाहुणे आपण पाहतोय ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो, गावदेवी उसराई ट्रॉफी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही दर्जेदार स्पर्धा. उपस्थित पाहुण्यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती कला, क्रीडा आणि राजकीय सामाजिक सेवेचा वारसा जोपासणार आणि गावदेवी उसराई या तर सन्माननीय पाहुणे आम्ही पाहतोय धनंजय प्रसाद सिंग साहेब, रुद्र फाउंडेशन आणि फाउंडर ऑफ दी जय फाउंडेशन. यशस्वी समाजसेवक म्हणून आम्ही त्यांचं अनेक कार्य पाहिलं. सामाजिक क्रीडा क्षेत्राचं वारसा जोपासणारे व्यक्तिमत्व आणि आज आमच्या आयोजक मुकेशजी भगत यांच्या विनंतीला मान देऊन, आज आमच्या अरुण भोईर मामा यांच्या विनंतीला मान देऊन आज धनंजय प्रसाद सिंग साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं सुद्धा इथे आगमन झालं. यस, मॅच ऑन होणार आहे. मी विनंती करेन मॅच ऑन होणार आहे. आज मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग, मी जरूर विनंती करेन सर्व उपस्थित पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. धनंजय प्रसाद सिंग साहेब आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ दिला. मी पुन्हा एकदा युवा सेनेतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रसाद पाटील गोलंदाजीच्या मार्कवर धापलकर धावा लागले ते आतापर्यंत तब्बल 20. जयेशची बॅट तशी तळपली आहेच, कारण त्यानं 2 चौका आणि 1 षटका ठोकलाय आणि त्याच्यामुळेच त्या धावफलकावर धावा लागलेत ते आतापर्यंत तब्बल 20 धावा. प्रसाद पाटील पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर असेल, तो मात्र जयेश भोईर श्रीरत्त बातान संघ. फटका फसला आणि मिळालेला ब्रेकचा फायदा मात्र मिळतोय तो स्लोक 11 गावदेवी कळवी संघाला, कारण त्यांनी या चेंडूवर मात्र झेल टिपला सुशांतनं आणि फलंदाज बाद झाला जयेश भोईर.
2 षटकांचा खेळ संपतोय. अंतिम चेंडूवर मात्र मिळालेल्या ब्रेकचा फायदा उठवत कळवे संघाच्या प्रसाद पाटीलनं जयेश भोईरला परतवलं. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजेच मधला पूर्वार्ध संपलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. नक्कीच दिनेश सर, चला मी विनंती करेन, मीत 11 जय हनुमान नेरे, मीत 11 जितू 11 जय हनुमान नेरे या आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत आणि त्यांच्या विरुद्ध दिनेश सर खेळणारे आयोजकांचा संघ म्हणजे गावदेवी क्रिकेट क्लब आपण जरूर पाहतोय. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणाऱ्या सुपर 8ची तिसरी लढत थोडा स्पीडअप करा. हरिभक्त पारायण निलेश महाराज ढवळे शिवकर सुद्धा यांच्यासाठी कडून सुद्धा गावदेवी उसरा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचं धन्यवाद देतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे आणि आज आम्ही पाहतोय धनंजय प्रसाद सिंग साहेब, तर सन्मान्य गणेशजी ठाकूर साहेब आणि विवेक ठाकूर साहेब भातांचे यांचं इथे आगमन झाले. यस वेलकम. वळूया मॅच कडे. समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो गर्दी समोर स्टेज समोरची गर्दी कमी करा. युवा सेनेला मी विनंती करेन समोरची गर्दी कमी करा, पाहुण्यांना स्पर्धा पाहायचे. धन्यवाद. 12 चेंडू 20 धावा जमल्यात. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज दीक्षित पाटील. सागर भोईर ऑन स्ट्राईक. या चेंडूमध्ये धाव घेतली जाईल फक्त आणि फक्त एक. आजची सुरुवात संत राहिली आहे सागरची, कारण पहिल्या दिवसामध्ये जो विस्फोटक खेळ राहिला ना सागरचा तो लाजवाब होता. पहिल्या सामन्यामध्ये 40+ रन, नंतर मात्र पुन्हा एकदा 46 पहिल्या सामन्यामध्ये, नंतर मात्र 26 समथिंग रन्स होत्या. दीक्षित पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल प्रवीण भोईरसाठी. फुल टॉसची दिशा मात्र नीटची समजले नाहीये, हात कळला नाहीये प्रवीणला. लेग बाईची धाव मात्र येते, ती म्हणजेच श्रीदत्त भातान संघासाठी आणि एका धावेनं धावफलक मूव होईल, जाऊन ठेपेल तो एक बाद तब्बल 22 वर. 1 बाद 22 धावा. दीक्षित पाटीलनं आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा. लेफ्ट आर्मवर विकेट. आणखीन एक चांगला फटका, पण धाव देऊन जाईल फक्त आणि फक्त एक. लॉंग ऑफच्या दिशेनं सागर भोईरचा हा फटका 1 धावेसाठी. तर भगवान भोईर उसरली आणि विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आगमन करायचं आहे. भगवानजी भोईर उसरली प्लीज या. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये धावफलकावर धावा या आतापर्यंत फक्त 3. दीक्षितची गोलंदाजी चांगली राहिली आहे, परंतु चांगली राहताना मात्र हा चेंडू ऑप्टिकच्या खूप बाहेर गेला. पंच DK चोरगे सर बेलवडी सांगतायत की हा चेंडू आहे अवांतर. एक्स्ट्राची धाव मात्र मिळतीये आणि एक्स्ट्राच्या धावेनं धावफलक जाऊन ठेपेल 24 वर. संत धावसंख्या पहिल्या सामन्यामध्ये 46 धावा वाचवल्या गेलेत. निम्म्याहून अधिक धावांनी विजयी संपादन केला तो म्हणजेच मंगलमूर्ती वाजे संघानं. लोअर फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत, सुंदर गोलंदाजी. मोठा फटका लगाव दिला जात नाहीये. सागर भोईर, जयेश भोईर, त्यानंतर मात्र आता इथे प्रवीण भोईर. जयेशनं हल्ले केलेत, दिनेश सर दिवा शहरचे अध्यक्ष सचिनजी रमेश भोईर साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाले आणि रुद्र फाउंडेशन जय फाउंडेशनचे फाउंडर धनंजय प्रसाद सिंग साहेब यांचं वेलकम. येतो उडाया, किती वेळ वाट पाहणार. आता नाही वेळ आपल्याकडे, कारण धावा जमवणं अनिवार्य आहे. ही ट्रॉफी खुणावती आहे आणि असलेल्या ट्रॉफीकडेच खुणावणारा षटकार वाईडेश मिडविकेटच्या डोक्यावरून ठोकला सागर भोईरनं. करतालाय आणि ते कॉन्ट्रीब्युशन बहुमूल्य. सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठा इथे मात्र प्रवास केला जातो आणि धावफलकावर धावा लागतात. या एका धावेनं धावफलक जाऊन ठेवतो तर तब्बल 32 वर 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय आणि धावफलकावर धावा लागतायत 1 बाद 32. तर नक्कीच इथे आपण मी जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन, रक्षक 11 सोसायटीचे आमचे पदाधिकारी सुरेश रेवाळे काका, सतीशजी खिल्लारी, अशोकजी हंडे, रुपेशजी नागावकर, सुभाषजी कांबळे यांचे इथे आगमन झाले. आणि याच दरम्यान आपण ज्यांची रॉयल दमदार एंट्री पाहिली ते सामाजिक कला राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व रुद्र आणि जय फाउंडेशनचे ओनर्स अँड CEO धनंजय प्रसाद सिंग साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. आणि त्यांच्या समवेत सचिनजी रमेश भोईर साहेब दिवा सर अध्यक्ष
आमचे मुख्य आयोजक मुकेशजी भगत साहेब आणि युवा सेनेची दमदार स्पर्धा आणि पाहुण्यांचा इथे आपण सन्मान करूया. सन्माननीय धनंजय प्रसाद सिंग साहेब रुद्र फाउंडेशन जय फाउंडेशन, सन्माननीय सचिनजी रमेश भोईर साहेब यांचा इथे सन्मान होतोय. मॅच सुरू ठेवायचे, सामना थांबणार नाही आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. उर्वरित पाहुण्यांना सुद्धा आम्ही इनिंग ब्रेकमध्ये सन्मानित करणार आहोत. तर सन्माननीय धनंजय प्रसाद सिंग साहेब आणि दिवाशर अध्यक्ष सचिनजी रमेश भोईर साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. मनापासून धन्यवाद. बोलूया मॅच कडे. पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे होताना पाहतो स्क्रीनवर, पण सामना मात्र सुरू ठेवा कारण ऑलरेडी या सामन्याला खूप उशीर झालाय. वाट पाहिली आणि आता ही वेळ फार चाललाय. गोलंदाज राज मात्रे क्रॅकिंग शॉट्स आहेत, परंतु इथे मात्र धाव मिड विकेटला दिली जाईल ती फक्त आणि फक्त एकच धाव. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या रनचा प्रयत्न, कलेक्शन खराब, फेकी जरूर झाली मात्र चेंडू मात्र नीटचा पकडू शकला नाही राज आणि त्याच्यामुळे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं या दोन चुरुकदार खेळाडूंनी. आणि अशा प्रकारे या दोन धाब्यानं धावफलक जाऊन ठेवते 34वर. 34 धावा येणारे 5 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. मागच्या सामन्याचा डिक्टो खेळ सुरू आहे कारण तिथेही प्रथम फलंदाजी करताना मंगलमूर्ती वाजे संघाच्या अशाच काहीशा धावा जोडल्या गेल्या होत्या. तिथे मात्र पंकजचा खेळ अतिशय उत्तम राहिला. सोनू भगतची साथ त्याला लाजवाब राहिली. अतुलने एक षटकार दाखवला आणि असाच खेळ इथेही सुरू आहे कारण ज्याप्रमाणे जयेश भोईर बरसला त्यानंतर मात्र आपण पाहिला तर एक षटकार ठोकलाय सागरनं. प्रवीण मात्र वाट पाहतोय स्ट्राईकवर येण्याची. चांगला फटका आहे, काय सुरेख फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून भरधाव वेगानं चपराक लगावल्यागत मात्र ठोकतोय. आणखीन एक बहारदार धावांना बळ देणारा चौकार. अतिशय उत्तम सुरुवात या षटकामध्ये केली आहे फलंदाज सागरनं कारण सागरचा खेळ तर बहारदार राहिला आहे आणि तोच खेळ आता मात्र कंटिन्यू करताना पाहतो. या अंतिम षटकामध्ये राज मात्रेवर पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा जोडल्या गेल्या आणि धावफलकावर धावा लागल्या तर तब्बल आतापर्यंत 38 धावा. 4 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे आणि या फर्स्ट इनिंगमधल्या 4 चेंडूवर किती धावा जोडल्या जातील. सागरनं मन बनवलंय मोठ्या धावांचा मन बनवला. मिड विकेटून ट्रॅव्हल होईल, शेताच्या तिकडे तैनात आहे, चेंडूला पकडेल, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र धाव घेतली जाईल फक्त एक. वाट पाहिली दुसरी रनची प्रश्न निर्माण केला होता जरूर तिथे, पण तिथे मात्र आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं धाव आली तर फक्त एक. या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय आपण पनवेल डोंगरी संघाचा, पनवेल डोंगरी गावचे एक अतिशय उत्कृष्ट आवाज असलेले स्वप्नील पवार सर हे मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून कळवे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, त्यांचंही विशेष कौतुक. स्वप्नील पवार सर आपलंही मनस्वी स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस चेंडू हवेत राहिलाय. धावा जोडल्या जातील फक्त आणि फक्त एक. पंचांचा इशारा येईल, इट्स अ बीमर, नो बॉल कॉल. 1+1 धावा गेल्या 2 आणि राहील फ्री हिट. तर नक्कीच दिनेश सर इथे अगदी काही वेळातच पनवेलचे कार्यसम्राट, पनवेलचे भाग्य विधाते, हॅट्रिक आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं इथे काही वेळातच आगमन होणार आहे. पाहुण्यांची मांदी आली. मी नेहमी सांगतो सागर सर की रक्तगट कोणताही असू दे, रक्तात माणुसकी असली पाहिजे आणि रक्तात माणुसकी असलेली मंडळी म्हणजे मुकेशजी भगत आणि सर्व आयोजक आणि त्यांच्या प्रेमाखातर अनेक दिग्गज मंडळी आपल्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व ज्यानं सिद्ध केलेत. ही सिद्ध केलेली मंडळी, प्रसिद्ध असणारी मंडळी या मंचावर आपण मागच्या 4 रजनीमध्ये आणि ही 5वी रजनीमध्ये मात्र आपण अनुभवतोय. तर येस पंच 10 सेकंदाची 10 मिनिटं का तिथे उलटून गेली. टाइम अप. आयोजकाकडून मात्र टाइम अप. कारण स्पर्धेचे नियमी राहतील. स्टँडर्ड दर्जाचे क्रिकेट खेळताना तुम्हाला या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल आणि रिव्ह्यूलाही एक वेळ असते.
आणि रिप्ले दाखवण्याच्या अगोदरच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायला हवाय, हे अगदी चारी रजनीमध्ये राहिलंय आणि त्याच्यामुळे इथे नियम्स काही बदलणार नाहीयेत, याची नोंद घ्या आपण. तर अगदी काही वेळातच आपण पाहतोय पनवेलचे कार्यसम्राट दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं आगमन होणार आहे. येतो उडाया, छोटा पॅक बडा धमाका दाखवण्याचा प्रयत्न जरूर होता. फ्री हिटचा चेंडू, इथे गाफील राहिला सागर. सागरला कदाचित वाटला की हा षटकार जाईल, थांबला आणि क्रिकेटमध्ये नव्हे तर आयुष्यामध्येही थांबला तोच संपला. आणि इथे मात्र आपली एकमेव चान्स होती रनआउट होण्याची आणि त्याच संधीचं सोनं केलं क्षेत्ररक्षकांनी. दुसऱ्या रनचा प्रयत्न फसला सागर भोईचा आणि तो झाला रनआउट. तर नक्की दिनेश पाटील सर, वर्ष तिसरे दमदार स्पर्धा गावदेवी उसराई चषक आणि या गावदेवी उसराई चषकाचे आम्ही पाहतो आमचे आधारस्तंभ, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांना हवं असं वाटणारं व्यक्तिमत्व, रायगडचे यशस्वी पॅकर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, गार्गी एंटरप्राइजेसचे सर्व एकदा जोरदार टाळ्या विवेक भोईर साहेबांसाठी. यांच्याकडून या स्पर्धेला TVS ज्युपिटर बाईक आम्हाला स्पॉन्सर केलं, त्यांचं मनापासून स्वागत. कोलकेगावचे लेजंड क्रिकेटर जयेंद्र मुंडे साहेबांचं आगमन झाले आणि दिनेश पाटील सर, विवेक भोईर साहेब यांच्याकडून आम्ही वर्ष पहिले इलेक्ट्रिक बाईक सुद्धा पाहिली होती. दानशूर दात आहेत, वेलकम. पैसे तर सगळ्यांकडे असतात, देण्याची दानद असावी लागते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देणाऱ्याचे एक दिवस घेणाऱ्याने हात घ्यावे असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे दातृत्व सगळ्यांच्या अंगी यावं असंच मात्र प्रत्येकाला हा संदेश दिला जाईल. या स्पर्धेचा आनंद घेताना पाहतोय स्वप्नीलजी पवार, टॉम पवार, पवार, राज पाटील, सोन्या पाटील, कलवे टीमला यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण दाखवलंय, कमालीचं. काय सुंदर इथे मात्र प्रवीण भोईरला परतवलंय. मकरंद पाटीलसाठी जोरदार टाळ्या. पहा, हे आहे क्रिकेटचं मोहंती पाटील. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. कमीत कमी संघासाठी धावा तिथे मात्र दोन धावा जरूर आल्या आणि धावफलकावर धावा लागल्या. 44 धावा. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. वाचवलेल्या या 2 धावा उत्तरार्धामध्ये लढण्याचं बळ देतील श्लोक 11 गावदेवी कळवे संघाला. काय सुरेख. निलेश भोईर ऑन स्ट्राईक. आणखीन एक भरदा वेगळा चेंडू स्क्वेअरला मात्र टॅप झाला. सिंगल रन कंप्लीट केली जातीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. डबल रन कंप्लीट होतीये. 2 धावा मात्र चेंडूवरती आल्या आणि धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 46 धावा. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 45 धावा होत्या. 46 धावांचा टार्गेट होता. इथे त्यापेक्षाही 1 धाव एक्स्ट्रा बनली. 46 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान उभं केलंय, ते म्हणजे श्लोक 11 गावदेवी कळवे संघासोबत. परंतु विचार केला तर बातान संघाची खरी ताकद गोलंदाजी आहे. धावा वाचवल्या जातील की रायगड भूषण सगळ्यांचा लाडका सुशांत मोकल धावांचा पाठलाग करेल, प्रसाद पाटीलची बॅट तळपेल की गोलंदाजीमध्ये अलंकार सगळी प्रवीण मंडळी धावा वाचवेल. ऐकूया उत्तरार्ध पुन्हा एकदा आपण मात्र मच्छिंद्र पाटील सरांच्या गोडवाणीतून. तर नक्कीच इथे आपण टॉस करणार आहोत. मी रुद्र अँड जय फाउंडेशनचे सन्माननीय पाहुणे धनंजय प्रसाद सिंग साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभाचे टॉस होणारे आयोजकांचा संघ आणि पाहुणा संघ गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्द आणि मीत 11 जितू 11 जे हनुमान नेरे या संघाने एक टॉस करणार आहोत. मी रक्षक 11चे आमचे पाहुणे जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन, पाहुणे जिथे बसलात तिथे आपण त्यांचा सन्मान करावा. सुरेश रेवाळे काका, सतीश खिल्लारी, अशोक खांडे, रुपेश नागावकर, सुभाष कांबळे आणि गजानन भगत. मी जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन, रक्षक 11चे पदाधिकारी जिथे बसलेत तिथे आपण त्यांचा सन्मान करावा. धनंजय प्रसाद सिंग, रुद्र आणि जय फाउंडेशन. आज प्रेक्षकांची अल्लोट गर्दी, गावदेवी उसराईवर असलेलं प्रचंड प्रेम आपण जरूर पाहतोय. चल, टॉसचा कॉल येईल. कॉल आला नेरे कडून, बालीनं कॉल केलाय आणि टॉस जिंकलाय मीत 11 नेरे संघानं. मी साहेबांना विनंती करेन आपण बसून घ्या.
मी धनंजय प्रसाद सिंग साहेबांना विनंती करेन, सचिनजी भोईर साहेब दिवाणशहर अध्यक्ष यांना विनंती करेन आपण बसून घ्या. बाली टॉस आपण जिंकलात. मी 11 नावानी संघ आज खेळतोय. निर्णय का असेल? निर्णय पेंडिंग ठेवतो, निर्णय देतो. डिसिजन पेंडिंग. हेमंत भगत एक्सपिरियन्स प्लेअर, त्यांच्या घरची स्पर्धा, त्यांचं आयोजन, त्यांनी बनवलेली खेळपट्टी, घरच्या मैदानावर तो संघ खेळेल का आव्हान असेल आपल्यासाठी? नक्कीच त्यांची खेळपट्टी आहे, त्यांना रोजचा अनुभव आहे खेळपट्टीचा. पण जो आयोजन केले तो लाखात एक आहे. असं आयोजन फार कमी ठिकाणी बघायला भेटतो. जी अशी खेळपट्टी, ही लाईट, ही स्क्रीन, तर आपल्या पनवेल तालुक्यामध्ये मी आता भरपूर नाईट खेळलो, त्याच्यामध्ये नंबर 1ला तर स्पर्धा नक्कीच असेल. संघामध्ये काही चेंजेस नाही, सेम संघ खेळेल. खूप साऱ्या शुभेच्छा. बालीचा खेळेल मी 11. तर हेमंत भगत स्वतः आयोजक आहेत, समोर नेरे संघ आहे आणि सुपर 8ची मॅच आहे. पाहुण्यांचा सुद्धा आपण बरीच सारी जबाबदारी. गेमवर कॉन्सन्ट्रेट होणार का आज? होईल 100% होईल. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. घरचा मैदान आहे आणि सगळी घरची पब्लिक आहे, पाहुणे आहेत. चांगला खेळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. खूप सारे शुभेच्छा. एकदा टाळ्या उद्या. रक्षक 11च्या आमचे सोसायटीचे सर्व पदाधिकारी. मी जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन, सुरेश रेवाळे साहेब काका, सतीश किल्लारी, अशोकजी आंडे, रुपेश नागावकर, सुभाष कांबळे आणि गजानन भगत साहेब उसारले. मी जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन, संतोष भोईर साहेबांना आपण उपस्थित रक्षक 11 सोसायटीचे पाहुणे यांचा सन्मान करावा. मी नितीन भगत साहेब सरपंच यांना विनंती करेन, सन्मान्य गजेंद्र चिमणे साहेब, चांगदेव मराठे साहेब, मुरली नायर साहेब आणि आम्ही पाहतो शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व करंजाडे विभाग शहर अध्यक्ष निखिलजी बोपी, श्री करियर पोलीस अकॅडमीचे सर निखिल बोपी साहेबांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. मी मुकेशजी भगत यांना विनंती करेन, निखिल बोपी आमचे युवा नेतृत्व आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान इथे होणार आहे. भरपूर मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग. चला मॅच ऑन करा, बॅट्समन पाठवा, मॅच ऑन करा. आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. मॅच सर गजानन भगत साहेब उसरली यांचा सुद्धा सन्मान इथे होणार आहे. अतिथी देवा बाबा. तर विक्रम साबळे साहेब यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं वेलकम. उदयजी भगत साहेब, हरीशजी पाटील साहेब यांचं आगमन झालं, त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर या. मी विनंती करेन मुकेशजी भगत, आपण निखिल भोपी युवा नेतृत्व श्री पोलीस अकॅडमी म्हटली तर आगरी, कोळी, कराडी, आदिवासी समाजातील काही विद्यार्थी असतात आणि त्यांना अत्यंत माफक दरात पोलीस ट्रेनिंग दिली जाते. हे त्यांचं महान समाजकार्य ठरलंय. ते राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व सुद्धा आहेत. निखिल बोपी यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. मुकेशजी भगत यांना विनंती करेन का आपण निखिल बोपी, गौरव पांडे आणि योगेंद्र मुळे यांचा आपण सन्मान करावा. आणि जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन, रक्षक 11 सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आपण सन्मान करावा. पाहुण्यांना विनंती करेन आपण बसून घ्या. आणि महत्वाचा सामना आहे, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, सुपर 8ची दुसरी लढाई. मी 11 नेरेचा डिसिजन पेंडिंग. जसा सामना संपेल, फिल्डिंग असेल तर आपण बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबावं. आणि ऐकूया पुन्हा एकदा मराठी, हिंदी, इंग्रजी च्या मी पाहतो अभ्यासू महाराष्ट्रातील सुपरस्टार मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. पाहुण्यांना विनंती करेन आपण आसन असतं. थैंक यू वेरी मच. यस, बहुत बहुत शुक्रिया सागर जी, बहुत बहुत शुक्रिया हमारे बंधु. चले के दूसरे मैदान के बाद टीम का स्कोर 46 है कि 2 रन की पेनल्टी थी, इसके लिए 2 रन ऐड किया. 48 टीम का यहाँ पर 49 का लक्ष्य रखा मैदान के ऊपर. 4 का मुकाबला, तीसरा प्रतियोगिता का ये पड़ाव हम देख पा रहे हैं. बहुत ही शानदार आयोजन. हमारे सबके लाडले चहेते सन्मान्य हमारे हेमंत भगत, मुकेश भगत और नितिन जी भगत, इनके माध्यम से चलती हुई ये शानदार प्रतियोगिता. जीत के लिए 49 का लक्ष्य. दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम, रात का समाज संगीन ये मुकाबला होगा. रंगीन माहौल में चलेंगे. क्रिकेट से बेपनाह मोहब्बत करने वाले सभी खिलाड़ियों का हम तेजी से स्वागत करना चाहेंगे. 49 का लक्ष्य, 4 ओवर का मुकाबला. देखना क्या मोकल यहाँ पर, यानी कि सुशांत मोकल यानी कि गोटिया, जिनके नाम से पेन के स्टेडियम में एक स्टैंड भी है और रायगन भूषण पुरस्कार से उनके सम्मानित भी किया गया. वो खिलाड़ी इस मैदान पर खेलने जरूर मिलेगा, देखने को मिलेगा. ओलंपिक जोड़ी मैदान के ऊपर साकिब बल्लेबाज हैं सुशांत मोकल, गोटिया, जिनका हमने जिक्र किया था, वही बल्लेबाज. बहुत ही बड़े बल्लेबाज, महान खिलाड़ी मैदान के ऊपर. पहली गेंद यहाँ पर पुल किया, गेंद को खिलाड़ी पर मौजूद, लेकिन P1 का शानदार इस्तेमाल करते हुए गेंद जाए लॉन्ग लेग के रीजन में. जब तक गेंद को फील किया जाए 2 रन का इजाफा होता बा. सुशांत मोकल जैसे नामी बल्लेबाज को शॉर्ट पेस गेंद फेंकना यानी कि यहाँ पर चौके छक्कों को निमंत्रण देने के बराबर होगा. ये दावत थी बल्लेबाज के लिए, लेकिन 2 रन के साथ टीम के खेल की शुरुआत करते हुए टीम का स्कोर 2 से आगे बढ़ता हुआ
2 रन टीम का स्कोर। सभी पधारे हुए अतिथि गणों का प्रतियोगिता में हम तेजी से स्वागत करना चाहेंगे। जो दर्शक यूट्यूब के जरिए हमें देख पा रहे 24 इवेंट लाइव के जरिए देख पा रहे उनका भी स्वागत करना चाहेंगे। सभी का स्वागत करेंगे। टीम का स्कोर 2 रन, जीत के लिए 49 का लक्ष्य। इस बीच अगली गेंद, बढ़िया शॉट, उसी शॉट के लिए यहाँ पर गोटिया पहचाने जाते हैं। बल्ले का सीधा मुंह खोला, गेंद सीमा पास कर द विकेट, शानदार छक्का। गावचे माजी सरपंच हरेश्वरजी भगत साहेब आमचे दानशूर दाते यांचं आगमन झाले। तर मच्छिंद्र पाटील सर, डीजे नितीनच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचा आपण दाद देऊया। अगदी सिच्युएशन पाहून आता वातावरण गरम करतात, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, बलवान सामना पाहायला मजा येणार। गोटिया यहाँ पर जिसी बल्लेबाज के लिए गोटिया माने जाते हैं वही बल्लेबाजी मैदान के ऊपर। गोटिया यदि मैदान के ऊपर रहेंगे तो 49 का लक्ष्य उनके लिए आसान सा लक्ष्य बन जाएगा। लेकिन गोटिया कब तक मैदान पर खेलेगा, गोटिया की बल्लेबाजी किस प्रकार होगी और गोटिया कितने रन बनाएंगे, कितनी लंबी पारी खेल पाएंगे, ऐसे कई सवाल मैदान पर उठे जा रहे हैं। और गोटिया ने पहले गेंद पर 2 रन लिए, उसके बाद छक्का, यानी कि जो स्क्वायर ऑफ द विकेट का जोन है वो फेवरेट जोन है और क्वालिटी शॉट दिखाती है। टीम का स्कोर 8 रन। आपकी बार सीधे बल्ले से के अलावा शॉट लॉन्गर के ऊपर से खेल दिया सीधा, बेहतरीन शॉट, 6 रन हुआ भाई, वाह गोटिया। इसी नाम के लिए माना जाता है और इसी काम के लिए जाना जाता है, सीधा 6 रन। यहाँ पर स्क्रीन के ऊपर यह गाना सुन रहे देख रहे उनके लिए बड़ा मौका है, मैं कहूंगा बहुत ही खूबसूरत गाना था। यहाँ पर पायल पाटिल को हमने स्क्रीन के ऊपर देखा, जिन्होंने विनायक के साथ भी काफी काम किया, और यहाँ पर पायल को हमने देखा इस स्क्रीन के ऊपर, बहुत ही शानदार बल्लेबाजी गोटिया की। पहले गेंद पर यहाँ पर डबल लिया, उसके बाद 2 छक्के लगाए और गोटिया को रुकाना यहाँ पर चुनौती गेंदबाज के लिए अग्नि परीक्षा से गुजरना होगा गोटिया जैसे नामी बल्लेबाज को रुकाने के लिए। गोटिया का बल्ला आग वगैरह से कर दी ठंडी में और टीम का स्कोर बना दिया 2 छक्के 2 एक डबल। टीम का स्कोर है 14 रन। बहुत ही शानदार पारी, जीत के लिए 49 का लक्ष्य। कलबा टीम देरी से मैदान पर आई, इसके तहत 2 रन की पेनल्टी दी टीम को और 49 का लक्ष्य का पीछा करते हुए शानदार शुरुआत। आपकी बार चेंज ऑफ पेस कट कर दिया, बैकफुट पर जाकर 1 रन जरूर मिलेगा गोटिया का। पर 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, फुस्कर में इजाफा। और गोटिया ने पिछले 4 गेंदों का इस्तेमाल किया, पहले गेंद के ऊपर उन्होंने 2 रन बनाए, उसके बाद 2 छक्के लगाए, टीम का स्कोर बढ़ता। वहां पर हमें उमेश बताएंगे, टीम का स्कोर है 15 रन। शानदार शुरुआत, साकेब बल्लेबाज आते हुए अजीत मोकल गेंदबाजी में तैनात, प्रवीण भोईर पर गेंदबाजी में तैनात। बिल्कुल प्रवीण की अच्छी गेंदबाजी है, गेंदें खराब नहीं थी लेकिन शॉट को बना दिया गोटे ने। इस बीच अगली गेंद ओ पटकी भी गेंद थी, 1 रन जरूर मिलेगा। खिलाड़ी बाप पर मौजूद है, सर्कल के बाहर गेंद यहाँ पर अंदर माफ कीजिए अंदर फील्ड किया गेंद को, 1 रन का इजाफा होता हुआ। टीम का स्कोर बढ़ता हुआ 16 रन। अच्छी रात के सांस लिए प्रवीण भोईर ने, अगर पिछले 2 गेंदों में बड़े शॉट लगाने के बाद शानदार वापसी की और इस बीच अंतिम गेंद होगी इस ओवर की, यानी कि पावर प्ले ओवर की अंतिम गेंद। टीम का स्कोर 16, टीम का स्कोर यहाँ पर 16 पर पहुंचता हुआ और गोटिया खेल रही है 14 के ऊपर। इस बीच गोटिया फिर एक बार सेकंड पर और इस बार बढ़िया शॉट, स्क्वायर ऑफ द विकेट, फेवरेट जोन यहाँ पर गोटिया का। गोटिया की शानदार कमाल भरी बल्लेबाजी, एक और गोटिया का शानदार छक्का पर। भातान टीम ने जब बल्लेबाज की थी तो उनका पहले ओवर में स्कोर था 11 और उसका जवाब देते हुए टीम का स्कोर है 22, यानी कि दुगनी गति से मैदान के ऊपर यानी कि जुनून के साथ बल्लेबाज की जा रही है। गोटिया ने बनाने 20 रन और टीम का स्कोर कुल मिलाकर 22 रन। वाह भाई वाह, लाजवाब बल्लेबाजी। गोटिया का फेवरेट जोन है स्क्वायर ऑफ द विकेट, उस क्षेत्र में उन्होंने 2 छक्के लगाए, लाजवाब बल्लेबाजी। एक लॉन्ग ऑन के ऊपर से खेल दिया और टीम का स्कोर 22 रन। जीत के लिए 49 का लक्ष्य और गोटिया का अगला कदम क्या होगा, शानदार बल्लेबाजी। मैं तारीफ करना चाहूंगा हमारे आयोजकर्ता हेमंत जी भगत, मुकेश भगत और नितिन भगत इनका,
21 पर खेल रहे यहाँ पर गोटिया और यहाँ पर 1 रन के ऊपर खेल रहे हैं अजीत और टीम का स्कोर है 22 रन। जीत के लिए 49 का लक्ष्य। बड़ा मुकाबला, बड़े दर्शक, बड़ी प्रतियोगिता और लाजवाब आयोजन हम देख पा रहे हैं और क्या माहौल है मैदान के अंदर। जिस जुनून से प्रतियोगिता आगे बढ़ रही है, लाजवाब प्रतियोगिता। तीसरा पड़ाव प्रतियोगिता के माध्यम से गाउदी उसराई ट्रॉफी 2024 का शानदार और यादगार सफर हम देख पा रहे हैं। कभी न भूलने वाला ये सफर हम देख पा रहे हैं। टीम का स्कोर 22 रन की शुरुआत, गेंदबाज में तब्दीली अजीत मोकलों के स्ट्राइक पर और गेंदबाज आते हुए जयेश भोईर मैदान के ऊपर। प्रवीण भोईर काफी महंगे साबित हुए। 49 का लक्ष्य, टीम का स्कोर है 22। 18 गेंदे जीत के लिए 27 रन की आवश्यकता। नेहरू की शुरुआत, पहली गेंद सीधे बल्ले के अलावा शॉट था, लॉगर के ऊपर से तान दिया, फ्लैट स्ट्रोक, बहुत ही शानदार फील्डिंग का प्रवीण भोईर ने यहाँ पर मुजाहरा किया। जिस प्रवीण भोईर ने पहला ओवर फेंका 22 रन दिए, वही प्रवीण ने यहाँ पर गेंद को फील्ड किया और अपने टीम के लिए लगभग 5 रन उन्होंने यहाँ पर रोके और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ेगा। अब गोटिया को मिलेगा मौका पर। गोटिया जब तक मैदान पर रहेगा माहौल काफी गर्म रहेगा, क्योंकि कठिन परिस्थिति में किस प्रकार बल्लेबाज की जाती है ये गोटिया भली बात ही जानती है। क्रिकेट का तजुर्बा कूट कूट कर भरा है और काबिलियत इस खिलाड़ी के अंदर ज्यादा है और वही काबिलियत के दम के ऊपर अपना शानदार किरदार निभाते हुए टीम का स्कोर बढ़ता हुआ 23 रन। मजा आएगा खेल का। बने दोस्तों हमारे साथ कहीं भी मत जाना, क्योंकि आज की रात सुहानी रात है, आज की रात आखिरी रात है और आज की रात इतिहास बनाने की रात है मैदान के ऊपर। मजा आएगा खेल का। गेंदबाज प्रवीण भोईर के बाद गेंदबाज दूसरे जयेश भोईर आते हुए यहाँ पर दूसरे ओवर के पायदान के ऊपर और सेकंड पर है अब अजीत मैदान के ऊपर आते हुए। गोटिया सुशांत स्ट्राइक, गोटिया यहाँ पर सेकंड पर। आपकी बार फुल टॉस, बल मुझे मार, और क्या मार दिया पर। एक और बड़ा छक्का, ये चौथा छक्का गोटिया के बल्ले से निकलता हुआ। पाटील भाताण आणि समीर भगत साहेब यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा आल्यात। नेरे संघ डिसिजन पेंडिंग आहे। मी तिलवन नेरे संघ आपला निर्णय द्यायचा आणि काही वेळातच पनवेलचे हॅट्रिक दमदार आमदार, पनवेलचे भाग्य विधाते प्रशांत दादा ठाकूर यांचं काही वेळातच इथे आगमन होणार आहे आणि मॅच पाहायला मॅक्सर मजा येणार आहे। टीम का स्कोर यहाँ पर सुशांत खेल रहे 27 के ऊपर, टीम का स्कोर 29 रन। मजा आ रहा है सागर मैदान के ऊपर। क्या बल्लेबाजी गोटिया की बल्लेबाजी हम कभी न भूल पाएंगे मैदान के ऊपर। लाजवाब बल्लेबाजी, गेंद का परीक्षण करते हुए, क्योंकि गोटिया ने अब तक 4 छक्के लगाए, 3 छक्के स्क्वायर ऑफ द विकेट जो उनका फेवरेट जोन है, 1 छक्का लॉन्ग ऑन के ऊपर से खेला और गोटिया ने अपनी टीम के लिए 29 रन की धुआंधार पार के लिए। और टीम का स्कोर यहाँ पर बताएंगे हमारे उमेश। टीम का स्कोर है 29 रन। लाजवाब पारी। आप तालियों की गूंज गोटिया के कानों तो गूंज रही है, क्योंकि गोटिया का प्रदर्शन शानदार रहा है। क्या 49 का लक्ष्य कम पड़ेगा मैदान के ऊपर? जी हाँ, गोटिया जैसे नामी बल्लेबाज के लिए ये छोटी सी खुराक है इस बल्लेबाज के लिए। जिस गोटिया को रायगढ़ भूषण पुरस्कार से सम्मानित किया, जिस गोटिया के नाम से पेन के स्टेडियम में, इंटरनेशनल स्टेडियम में, डोमेस्टिक स्टेडियम में माफ करना, उनका एक नाम का स्टैंड भी बना है, वो गोटिया मैदान पर खेलती हुए। नाम बनाने के लिए पसीने की सिंचाई नहीं करनी पड़ती है और गोटिया ने किए पिछले कई सालों से। वही गोटिया मैदान के ऊपर सफल सक्षम बल्लेबाज। आपकी बार बैट एंड पैड में गेंद को दिशा दी, खिलाड़ी वहां पर मौजूद स्क्वायर ऑफ द विकेट, तेजी से रफ्तार से गेंद को फील्ड किया जाएगा। तब तक ओमकार थे वहां पर 2 रन का इजाफा होता हुआ। गोटिया जैसे बड़े शॉट के लिए माने जाते हैं, वैसे सिंगल डबल के लिए भी माने जाते हैं और लगातार टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। पहले ओवर में 22 रन, दूसरे ओवर का खेल जारी है। अब तक टीम का स्कोर यहाँ पर, टीम का स्कोर है 31 रन। मजा आएगा खेल का। जिस प्रकार से बल्लेबाज की गोटिया मैदान पर कर रहे हैं। आपकी बार हाफ एंड जैक करते हुए गेंद को बहुत ही पहले खेला था, बल्ले का फेस जल्दी खोला था, पर कुलिस भी बहुत अच्छा से किया था और यहाँ पर 1 रन का इजाफा। जब तक गोटिया मैदान पर रहेगा परेशानी होगी यहाँ पर गेंदबाजों के लिए। और ओवर का हुआ समापन, पहले ओवर में रन मिले 22, दूसरे में उमेश बताएंगे उमेश कितने रन मिले। इस 4 गेंदे फेंकी जा चुकी, 2 गेंदों का खेल अभी भी शेष है मैदान के ऊपर। क्योंकि जिस प्रकार से हेमन हमें बताते हुए, हेमन काफी चालाक कप्तान है, टॉस के लिए गए थे, पेंडिंग डिसीजन रखा उन्होंने, देखना उनका डिसीजन क्या होगा। टीम का स्कोर यहाँ पर अभी भी 2 गेंदों का खेल शेष है। गोटिया ज्यादा टीम मीटिंग नहीं करनी है। एक तो आप देरी से आए, उसके बाद 20 मिनट का समय हमारा जाया हो चुका है, तो आप टीम मीटिंग ज्यादा कॉल ना करें प्लीज, बड़ी मेहरबानी कीजिए। क्योंकि बहुत ही मंच के ऊपर, अतिथिगण मंच के ऊपर है और आखिरी रात है, कहीं मेहमान नवाजी हमें करनी पड़ रही है, तो समय की यहाँ पर पाबंदी, आपको समय की नजाकत कीजिए। 4 गेंदों का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर 1-2 से आगे बढ़ता, फुल स्कोर में इजाफा। टीम का स्कोर है 32 रन। लाजवाब पारी।
इस बीच अच्छी गेंद, पहली डॉट गेंद। यहाँ पर 10 गेंदों का किस्सा समाप्त होने के बाद पहली 11 भी गेंद डॉट नजर आई और अंतिम गेंद होगी इस ओवर से। पिछले ओवर में 22 रन, इस ओवर में 5 गेंद में 10 रन। अभी भी अंतिम गेंद सेकंड पर है। यहाँ पर अजीत मोकर सेकंड पर, गोटा नॉट सेकंड पर। अंतिम गेंद इस ओवर से कितने रन बनेंगे इस गेंद में? ओ अच्छी गेंद, लाजवाब। लेकिन अंपायर ने कहा कि गेंद की दिशा खराब थी, लेंथ अच्छी थी, लाइन अच्छी लाइन थी और यहाँ पर अंपायर ने व्हाइट का इशारा किया और पहले अतिरिक्त व्हाइट रन मिलती हुई और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ। टीम का स्कोर है 33 रन। 49 का लक्ष्य, 2 रन की पेनल्टी दी गई। यहाँ पर कलबा टीम को देरी से मैदान पर आई, जिसके तहत 2 रन की पेनल्टी दी और 49 का लक्ष्य का पीछा करती हुई आपकी बार यहाँ पर बहुत ही बढ़िया राइजिंग शॉट था, राइजिंग ऑन द राइज कहलाता और लॉन्ग ऑफ के ऊपर से खेल दिया गेंद को सीमा पार। 4 रन, यानी कि चौका भी मिलेगा और गोटा को स्ट्राइक भी मिलेगी, यानी सोने पे सुहागा होगा। और का बस समापन, 2 ओवर का समाप्त हुआ। टीम का स्कोर है 33 के बाद 4 से छलांग लगाता हुआ 37। आप जीत के समीकरण बनेगा 49 का लक्ष्य। टीम का स्कोर है 37। अब समीकरण बनेगा 12 गेंदे और महज 12 रन की आवश्यकता। पहले ओवर में 22 रन और इस ओवर में काफी रन खर्च हुए और इस ओवर में 15 रन खर्च हुए। टीम का स्कोर है 37। 12 गेंदे, 12 की आवश्यकता। मैं तारीफ करना चाहूंगा हमारे युवा नेता, युवा कार्यकर्ता बीजेपी के हमारे हेमंत जी भगत और मुकेश जी भगत, इनके माध्यम से चलती प्रतियोगिता। और तीसरे आयोजक हमारे नितिन जी भगत यानी त्रिदेव है हमारे, इनके माध्यम से चलती हुई ये शानदार प्रतियोगिता। 12 गेंदे, 12 की आवश्यकता। अगला मुकाबला इन एक्शन में गांव देवी उत्साह रही टीम यहां पर खेलेगी और उनके सामने खेलेगी मी तिलिबन नेरे के बीच में सुपर 8 क्वालिफाई का ये तीसरा मुकाबला खेला जाएगा। आखिरी मुकाबला होगा सुपर 8 का जो खेला जाएगा घनसोली मुंबई से बिलोंग करने वाली टीम, उनके सामने खेलेगी भवाले टीम, यानी कि एक और बड़ा मुकाबला। मॅक्स सर 10 मिनिटांमध्ये पनवेलचे भाग्य विधाते, पनवेलचे कार्यसम्राट, दमदार आमदार, पनवेलचे लोकप्रिय आमदार आणि आज आम्ही पाहतो भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही गावदेवी उसराई चषक रायगड मधील नामांकित दर्जेदार आयोजन आणि काही वेळातच आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांचे इथे आगमन होणार आहे। चला मॅच स्पीडअप करा, मॅच स्पीडअप करा। नेरे संघाने टॉस जिंकला, निर्णय त्यांचा अजूनही पेंडिंग आहे। तर फील्ड पास यस रेडी रहा आपण बाउंड्री लाइन जवळ। 12 गेंदे और 12 की आवश्यकता। बहुत ही शानदार प्रतियोगिता मैदान पर खेली जा रही है और क्या लाजवाब माहौल और क्या जबरदस्त बल्लेबाजी गोटे के माध्यम से। माफ कीजिए, पेन के मैदान के ऊपर योगेश पवार के नाम से स्टेडियम में एक स्टैंड बना गया है। गोटा का भी सुझाव है, उनका भी नाम आएगा, लेकिन यहाँ पर शानदार फील्ड का मुजाहरा। एक रन जरूर पूरा किया, दूसरी की तमन्ना थी और देखती थी 2 रन भी पूरे किए। शानदार फील्ड का मुजाहरा के यहाँ पर रन को बचाने की जी जान मेहनत की जा रही है, क्योंकि अब खोने के लिए कुछ नहीं बचा है। लेकिन इस मुकाबले को रफ एंड टफ करके इस मुकाबले को आगे बढ़ाया जा सकता है। टीम का स्कोर 12 गेंदे 12 की आवश्यकता। अब समीकरण 11 गेंदे और 10 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला। पहले 2 ओवर में 37 रन बनाए और 12 गेंदों में 12 की आवश्यकता। सेकंड पर बल्लेबाजी के लिए बिल्कुल तैयार इस वक्त सेकंड पर बल्लेबाज होंगे यहाँ पर सुशांत यानी कि गोटा की लाजवाब पारी, धुआंधार पारी के लिए 4 छक्के लगाए इस बल्लेबाज ने। इस बार भी पिकअप शॉट, गेंद सीमा पार, 5वां छक्का गोटा के बल्ले से निकलता हुआ, मुकाबला खुला। पर दोस्तों गोटा के लिए जोरदार तालियां, क्या लाजवाब बल्लेबाजी। 10 गेंदों में 38 रन की धुआंधार पारी, 5 छक्के लगाए गोटा ने और जिस नाम के लिए गोटा जाना जाता है वही बल्लेबाजी मैदान के ऊपर। वाह भाई वाह, छा चुके मैदान के ऊपर। खुले आसमान में खुली चुनौती गेंदबाज के लिए और गोटा को रोकना इस मैदान के ऊपर असंभव हो चुका है। जीत के लिए आसान सा लक्ष्य, 10 गेंदे अब 4 रन की आवश्यकता। इसे कहते हैं खेल मैदान के ऊपर। क्या खेल किया गोटा ने और अजीत मोकल ने उनका शानदार साथ दिया। आपकी बार लेगलांस करना चाहते थे, किस्मत के आधार के ऊपर रन मिलेंगे और यहां पर अंपायर हमारे तरफ मुड़ चुके हैं। 1 रन का इजाफा होता हुआ। अंपायर का किरदार निभाते हमारे मिस्टर जीवन गावंड सर, मिस्टर सत्यमन काकड़े सर और मिस्टर हमारे द्वारकानाथ सोरगे सर। ऐसे 3 नामी अंपायर इस प्रतियोगिता को अंजाम देते हुए। आसान सा मुकाबला जीत के लिए 10 गेंदे और 3 की आवश्यकता। जो पेनल्टी के रन थे वो अब उनको चेस करने पड़ेंगे। इस बीच गेंद को नटराज की तरह खेल दिया, विकेट और गोटा के पारी का खात्मा।
बहुत ही शानदार बल्लेबाजी की, 10-11 गेंदों का इस्तेमाल किया, 38 रन की धुआंधार पारी और गोटिया के पारी का खात्मा। मैदान के ऊपर एक बड़ी पारी का समापन हुआ, लेकिन एक बार जोरदार ताली के साथ स्वागत कीजिए गोटिया का। जी बल्लेबाजी मैदान के ऊपर की गोटिया ने हम कभी ना भूल पाएंगे। क्या लाजवाब पारी और क्या धुआंधार पारी थी। अब समीकरण बनेगा 9 गेंदे 3 रन की आवश्यकता। डीज है अब समीकरण आसान सा है, 9 गेंदे 3 रन की आवश्यकता। 3 गेंदे 9 होता तो मजा आता, लेकिन गोटिया ने की हुई धुआंधार बल्लेबाजी, 11 गेंद का इस्तेमाल किया गोटिया ने। 38 रन की धुआंधार पारी के लिए 5 छक्के लगाए, जिसमें कि 4 छक्के स्क्वायर विकेट थे, 1 छक्का लॉन्गऑन के ऊपर से था। अब समीकरण आसान सा बनता हुआ 9 गेंदे 3 रन की आवश्यकता। हमारे सागर मांडवकर बहुत ही शानदार कमेंट्री करते हुए और शानदार किरदार निभाते हुए स्वागत है आपका भी। हमारे साथ बंधु भी जुड़ चुके हैं, आपका भी स्वागत है बंधु। 1 रन जरूर मिलेगा। अब समीकरण बनेगा 8 गेंदे और 2 रन की आवश्यकता। जो पेनल्टी के रन थे कलबा टीम के लिए, वो उनको यहां पर चेस करने होंगे अभी, जो कि देरी से आई थी टीम मैदान के ऊपर। ऑर्गेनाइज कमेटी ने उनको पैनलाइज किया, दंडित किया 2 रन से। अब वही 2 रन को बनाने होंगे। 8 गेंदे 2 रन की आवश्यकता। अगला मुकाबला टॉस जीता यहां पर नेरे टीम ने, तो आपका फैसला हमें सुनाना है, क्योंकि फील्डिंग करने का फैसला किया उन्होंने। तुरंत आपको मैदान के अंदर प्रस्थान करना है इस मैच समाप्त होने के बाद। इसी के बाद यहां पर फ्लिक ऑफ द रेस और ये शानदार शॉट, ये जीत का शॉट था। 5 गेंदों में ही मुकाबला जीता, यानी कि 17 गेंदों में खेल खत्म किया और शानदार जीत यहां पर कलबा टीम की। जीत की ढेर सारी बधाई। हार्ड लक यहां पर, बहुत ही अच्छा प्रयास किया बातान टीम ने, लेकिन हार्ड लक बातान टीम। और गोटिया की शानदार बल्लेबाजी, मैन ऑफ द मैच का हकदार गोटिया नो डाउट। अगला मुकाबला खेला जाएगा इन एक्शन में। उसारी गांव यहां पर उनके सामने खेलेगी, इन एक्शन में उनके खिलाफ होगी वो है नेरे टीम। चला नेरे संघ फिल्डिंग लावून घ्या। नेरे संघाला विनंती असेल, मीत 11 या नावानं संघ खेळतो आणि मीत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आम्ही पाहतो नशीब शेठ भोईर यांचं इथे आगमन झाले, त्यांना मी विनंती करेन। आणि याच दरम्यान नामांकित लकी स्टोअरचे प्रोप्रायटर राम मंजुळे साहेबांचं इथे आगमन झाले, त्यांचं वेलकम। मी जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन, आपण उदयजी भगत, हरीश पाटील आणि विक्रम साबळे साहेब आमचे उसरलीचे मान्यवर उदयजी भगत हस्तांदोलन करतील। दोन्ही